श्री संतांची ये माथा चरणावर श्री संतांची ये माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम दौडली हे काया कृपेच्या वर्षे नोहे अनारिषे उद्धरलो ओम नमो आदिरूपा ओंकार स्वरूपा विश्वाचिया पुरखा पांडुरंगा संख्यारहित जीवना असंख्य जीव पाळना नमो तुझ संजीवना कुंडलिक धना पांडुरंगा नागेंद्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगदानाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय आनंदुरे आजी आनंदुरे सबाह्य अभ्यंतरी अवघा परमानंदुरे त्यामुळे मी सर्व लहान थोर भक्त मंडळी
भूमीमध्ये श्री क्षेत्र मार्तळा अनेक साधू संत महात्म्यांच्या चरणस्पर्शाने पुनीत झालेली ही भूमी परमात्मा श्री पांडुरंगरायाच्या कृपेने अनेक वर्षापासून चालत आलेली ही आदर्श परंपरा या भूमीने जतन केली. वाढत्या क्रमानं आपण सगळे त्याचे साक्षी आहोत. पूर्वी एवढ्या कुठल्याही सुविधा नव्हत्या. आता हे साऊंड सिस्टीम, मंडप, कूलर, आनंद आहे. भगवान श्री रामरायाचं प्रागट्य सेवेसाठी निवडलेला अभंग संत सम्राट विश्वजननी श्री ज्ञानेश्वर माऊली. थोडं पुढं बोलेन मी. माऊली दुपारी फोन आला त्यांचा, मामा कृष्णा लवकर या. मी प्रवासातच आहे, प्रयत्न करीन. हे पूज्य श्री वैकुंठवासी मामासाहेबांनी बोटाला धरून चालायला शिकवलं. ते सुरुवातीला मजा वाटली. रोज या गावाला त्या गावाला, आता घडतंय. 2 तासाचं कीर्तन, दिवसभराचा प्रवास असो. ते फोन आला माझ्याकडला, तर त्यावेळेस ते पंक्तीतले श्लोक चालू होते. ऐकू आले. दिवसभर स्वयंपाक करणारे स्वयंपाक करून थकले, स्वयंपाक करून थकून गेले. भजन म्हणणारी माणसं, नंतर मला आवाज आपोआप वाढतो. भजन करणारी माणसं भजन करून थकले. जेवण करणारे जेवण करून थकले. थकलेत. आता जास्त कीर्तन करायचं नाही, थोडंसं कीर्तन करायचं. 3-3:30 वाजेपर्यंत आनंद वाटला. मोठ्या प्रमाणामध्ये अन्नदान. आपला परिवार आहे हा. तुम्ही महाराज आणि आज आणखी विशेष या कीर्तनामध्ये हरिभक्ती परायण परमपूज्य त्यांची आम्ही याच्यामध्ये पाऊल टाकलं त्याच्या अगोदरपासून कितीतरी दिवसाची सेवा आहे. त्यांचं दुपारी कीर्तन झालं की किशन महाराज, उद्धव महाराज, ज्ञानेश्वरीमध्ये एक ओवी आहे, पतिव्रतेशी आले वार्धक्य वेश. शरीराच्या नियमाप्रमाणे प्रत्येकाला म्हातारपण येणार आहे, अनिवार्य आहे. कुठले तरी उपचार करून तुम्हाला आजार टाळता येतील, परंतु वार्धक्य टाळता येणार नाही. हे ठरलेल्या वेळेला येणार म्हणजे येणार नाही. लक्ष लावा. येणार म्हणजे आणि शरीर म्हातार होते. वर्तमान समय है रात के 10 बजे. माऊली लिहितात, पतिव्रता ही म्हातारी होते आणि वेश्या देखील म्हातारी होते. काळजीपूर्वक ऐका. परंतु पतिव्रता जशी जशी म्हातारी होते तसं सगळं जग तिला नमस्कार करते आणि वेश्या जशी जशी म्हातारी होते तशी तिची उपेक्षा होते.
ही सेवा केलेली मंडळी पतिव्रतेशी आले वार्धक्य रेषे आनंद वाटला. अलीकडच्या काळामध्ये एका महाराजानं दुसऱ्या महाराजाचं कीर्तन प्रेमानं ऐकावं हे चित्र दुर्मिळ झाले. काय त्यांचा ऐकावं आम्ही काय कमी आहोत. तेही प्रेमानं ऐकण्याकरता बसले सगळी मंडळी आहेत. शून्य आहात तुम्ही. ज्ञानेश्वर माऊलींनी श्रोत्याचा गौरव करत असताना तुम्ही भगवान शंकराचं रूप आहात असं माऊली बोलली. प्रभू तुम्ही महेशाची आहुती. आपण गाथा ज्ञानेश्वरीचं चिंतन करणारी सगळी मंडळी आहे. दुपारच्या कीर्तनामध्ये अशा तुम्हाला सर्वांना असा एक अनुभव आला असेल की आपण मारतळ्यामध्ये नाही, आपण अयोध्येतच आहोत. प्रभू प्रागट्य गोस्वामी श्री तुलसीदासजी महाराजांनी रामचरितमानस मध्ये वर्णन करताना भगवान श्री रामचंद्राच्या तोंडी एक चौपाई घातली. रामचरितमानस रामायणाची कथा झाली. ते भगवान श्रीराम म्हणतात की हे हनुमानजीला बोलले, या अयोध्येतले लोक अवधवासी, तिकडच्या भाषेमध्ये अवधवासी, हे अयोध्येचे लोक जे आहेत ना हे मला अतिशय प्रिय आहेत. अयोध्यावासी मला अतिशय प्रिय आहेत. मग उत्तरेकडचे एक महान संत, त्यांचं नाव आहे अंजनी नंदन शरणजी महाराज. अंजनी नंदन शरणजी, त्यांनी रामायणावर 7 खंड लिहिले विस्तार, आणि त्या 7 खंडांना नाव दिले मानस पीयूष. मानस पीयूष. त्याच्यामध्ये स्वामी अंजनी नंदन शरणजी सांगतात की अयोध्यावासी या शब्दाचा अर्थ काय त्यांनी, आणि जे भगवान श्री रामचंद्राला आवडतात, एक प्रस्तावना झाली बरं का, अभंगाकडे थांबून जाऊ आपण. भगवान श्री रामचंद्रांना जे आवडतात अयोध्यावासी, ते कोणते अयोध्यावासी ठरवावे, तर अंजनी नंदन शरण सांगतात 4 प्रकारचे अयोध्यावासी आहेत. ऐकून ठेवा. क्रमांक 1, ज्यांनी अयोध्येमध्ये जन्म घेतलाय, जन्मानं ते अयोध्येवासी आहेत. तिथलेच जन्माला जन्म झालाय. क्रमांक 2, इतरत्र कुठेतरी त्यांचा जन्म झालाय, पण धंदा व्यवसाय कारोबाराच्या निमित्तानं, त्या पूजेच्या निमित्तानं कशासाठी जाऊन दुसरीकडे जन्म झालेला, पण तिथं जाऊन स्थायिक झाले, ते देखील अयोध्यावासी. किती झाले? क्रमांक 3, उत्सवाच्या निमित्तानं, यात्रेच्या निमित्तानं तिथं जातात, दर्शन करतात, शरयू मातेचं स्नान करतात, प्रभू रामचंद्राच्या चरणाचा स्पर्श करून प्रभूचा निरोप घेऊन परत आपल्या गावी येतात, ते देखील अयोध्यावासी. शुक्रिवादी सर्व मंडळी राम राज्याभिषेक झाल्यानंतर परत जाताना भगवान स्वतः सांगतात त्यांना, माझ्याकडे बघायचं, याचा काय जुलूम हो. अपग्रह जाऊन सखा सब, हे सखा अभी घरी जा. जे दर्शन करून आपल्या घरी येतात, कुंभस्नान करण्याकरता इथली बरीचशी मंडळी गेली असेल, जाऊन दर्शन करून परत आपल्या घरी येतात, ते देखील अयोध्यावासी. आणि क्रमांक 4, जे दुसरीकडे जन्मले, अयोध्येत जाऊ शकत नाही, ते कधी गेले नाहीत, पण अंतःकरणानं सतत त्या अयोध्येचं चिंतन करतात, भगवान श्री रामचंद्र सांगतात, ते देखील अयोध्यावासी. आणि त्या अयोध्येतले प्रत्येक माणूस
राम रूप आहे महाराज. अशी अतिशयोक्ती नाही होणार. या मारतळ्यामध्ये राम जन्म झाल्यानंतर प्रत्येक माणूस या ठिकाणी राम रूप झाला. अयोध्येचे लोक अयोध्येचे लोक राम झाले सकळीक. कस काय जमलं त्यांना? त्याचं उत्तर आहे क्रमांक 4 चे अयोध्यावासी. क्रमांक 4 चे कोण? राम राहिला मानसी. लिंक लावून ऐकायचं. जो सतत चिंतन करतो तो अयोध्येतच आहे. आणि हा परिसर आभारी आहे मामासाहेब मातळेकर. मामा सांगायचे गोविंद महाराज मंगळीकर इकडे यायचे. परवा त्यांच्याकडे कार्यक्रम झाला, आमचा गेलो होतो मंगळ. ही सर्व प्रभावळ हा उपकार आहे त्यांचे आपल्या. मी त्या दिवशी कमळाच्या कीर्तनात बोललो मी की बीजारोपण केलं. वृक्षारोपण वेगळं आणि बीजारोपण वेगळं. वृक्षारोपणासाठी बरीचशी सामग्री अगोदर तयार असते. बीजारोपणासाठी काय तयार नसतं. त्यांनी बीजारोपण केलं. खूप मोठा वृक्ष झाला. हरी भजनी काय ध म्हणता की ठ म्हणता ते बघा. काय नाही ध की ध. आत्मविश्वास कमी पडला की उत्तर बरोबर असून सुद्धा माणूस फक्त गुरुजींनी विचारलं. गुरुजी बरेच आहे. गुरुजींनी विचारलं 3 त्रिक. त्या पोरानं सांगितलं 9.
9 म्हणल्याबरोबर ते गुरुजी पुन्हा म्हणले नक्की सांग, नक्की सांग म्हणल्यावर त्याला वाटलं 9 म्हणल्यावर सुद्धा नक्की सांग म्हणाले 9 नसतील. कबल विचारल्यावर आत्मविश्वास थोडा गेला. जर आत्मविश्वासानं उत्तर दिलं असेल तर किती जाय म्हणू द्या की नक्की सांग. पिंपरी ध नाही ध आहे ध. हरी भजनी धवळले जग. बरोबर सुखविला लाभ त्याचे. आणि आज सेवेसाठी निवडलेला अभंग जवळजवळ सर्वांना पाठ आहे, ज्ञानभार आहे, आनंद झालेला. त्या आनंदाचं प्रागट्य तुम्ही एखादी जीवनामध्ये अतिशय महत्वाची प्रतिज्ञा केली, एक संकल्प केला, संकल्प, आणि संकल्प केल्यानंतर प्रतिज्ञा केल्यानंतर ती प्रतिज्ञा करून भागत नाही. ती प्रतिज्ञा पूर्ण करण्याकरता श्रम करावे लागतात. प्रतिज्ञा केली, श्रम काहीच नाही, कशी पूर्ण करायची प्रतिज्ञा. प्रतिज्ञा क्रमांक 1, त्याच्यानंतर त्याच्याकरता वाटचाल करावी लागते, श्रम करावे लागतात 2, आणि सगळे श्रम करून पुरुषार्थ करून सुद्धा क्रमांक 3 मध्ये प्रतीक्षा करावी लागते. पुरुषार्थ केल्याबरोबर प्रतिज्ञा पूर्ण होत नाही, पुरुषार्थ करून देखील प्रतीक्षा करावी लागते. आणि थोडस आणखी त्याच्यात आणखी भर घाला. प्रतिज्ञा, पुरुषार्थ, त्याच्यात आणखी एक आहे प्रार्थना, आणि चौथ्या नंबरला आहे प्रतीक्षा, आणि नंतर फलप्राप्ती. प्रतिज्ञा केली, आणि साधी प्रतिज्ञा असू द्या, मोठी प्रतिज्ञा असू द्या, प्रतिज्ञा पूर्तीचा जो आनंद आहे तो फार वेगळा असतो. प्रतिज्ञा पूर्तीचा. एखादा विद्यार्थी आहे आणि त्यानं प्रतिज्ञा करून अभ्यास केला, एवढे एवढे मला मार्क मिळवायचे, एवढे एवढे मला मार्क मिळवायचे, मुलगा असो मुलगी असो, आणि त्यानं ते आत्मविश्वासानं पेपर सोडवले, 99-100 मार्क मिळवणारा विद्यार्थी आहे. पण त्याला 1 मार्क कमी पडला, 99च्या ऐवजी 98-97 मिळाले. लक्ष द्या, त्याचा आत्मविश्वास आहे मला 99 मिळणार आहे, आणि 1 मार्क कमी पडला तर त्याचा आत्मविश्वास त्याला सांगतो की त्याची फेर तपासणी झाली पाहिजे. बरोबर, फेर तपासणी त्याची झाली पाहिजे. आत्मविश्वास आहे त्याला, काय झालंय कमी पडते. आणि एखादा 37-36 वर पास झाला, ते म्हणू लागला एकदा तपासून बघावं की 36-37 पास झाले तर किती जाय तपास की तू काय फरक पडला. आत्मविश्वास, प्रतिज्ञा पूर्तीचा ज्ञानोबारायची प्रतिज्ञा आहे महाराज. 4 माणसाचं कुटुंब आहे आपल्या महाराज, पण 4 माणसाच्या कुटुंबामध्ये सुद्धा आनंद निर्माण करण्याकरता आम्ही कमी पडतो. छोटस कुटुंब आहे, आपल्या आपल्या कुटुंबामध्ये आनंद निर्माण करायला आम्ही कमी पडतो. बाहेरून बाबा आले, बाबा घरामध्ये आल्याबरोबर ते लेकरं घरातल्या बायाने असं हे बाबा आले, बाबा आले, बाबा आले. बाबाच्या येण्यानं घरात आनंद व्हावा का दहशत निर्माण होईल. आणि ज्या बाबाच्या येण्यानं घरात दहशत निर्माण होत असेल तर ते बाबांना आणलं बरा. चार 2 माणसाच्या कुटुंबामध्ये आम्हाला आनंद निर्माण करत नाही. या बाबांनी प्रतिज्ञा केली, सगळ्या जगात आनंद निर्माण करीन मी. आनंदे भरीन तिन्ही
मला विषय समजून घ्या. त्यातून इतक्यात आनंद निर्माण करता येत नाही आम्हाला, तेवढा आत्मविश्वास असेल. त्रैलोक्यात आनंद निर्माण करीन मी, अवघाची का वेळ लागला की यायला? सुखाचा करीन आनंदे भरेन तिन्ही लोक. थोडीशी क्रांती सांगतो. आनंदे भरीन तिन्ही लोक हे वाक्य 13व्या शतकातलं आहे. आनंदे भरीन, मी सगळीकडे आनंद निर्माण करेन. भविष्य. आणि 17व्या शतकामध्ये श्री तुकोबारायांनी सांगितलं, आम्ही आनंद निर्माण केला. अवघाची संसार सुखाचा करीन. आणि तुकोबाराय बोलले, अवघाची संसार केला ब्रह्मरूप. 17व्या शतकात विठ्ठल स्वरूप म्हणून आनंद प्रतिज्ञा पूर्ण झाली माऊलीची. कोणता आनंद झाला माऊलीला? आज आनंद झाला. महाराज, प्रत्येकाच्या आनंदाचा विषय वेगवेगळा आहे. ज्या गोष्टीमध्ये तुम्हाला आनंद आहे त्या गोष्टीमध्ये आम्हाला आनंद असेलच तसं काही सांगता येत नाही. मुंडे मुंडे मते भिन्ना. कोणाला कशात आनंद, कोणाला कशात आनंद. एखादा सुंदर गायक आहे, त्या गायकाला सप्ताहामध्ये खूप गायन झालं तर त्याला गायनात आनंद आहे. एखादा सुंदर वादक आहे, त्याला वादक चांगले आले तर त्याला त्याच्यामध्ये आनंद आहे. एखादा चांगला श्रोता आहे, त्याला चांगलं चिंतन ऐकायला भेटलं तर त्याला त्याच्यात आनंद आहे. कोणाला कशात आनंद, कोणाला कशात आनंद, कोणाला विषय सुखात आनंद, कोणाला जेवणात आनंद, कोणाला कशात आनंद, कोणाला कोणाच्या टिकला करण्यात आनंद. एकाच एक विषय. यांना कशात आनंद? ते 1500चे 2100 कधी होतात त्याच्यात आनंद नाही कळत. इतका आवड आहे. 1500चे 2100 होणार आहेत म्हणून सांगितले, ते झाले की आनंदी आनंदकडे. कोणाला कशात आनंद, कोणाला कशात. पण लक्षात ठेवा, विरोध सोडून द्या. साधू पुरुषाचा आनंद वेगळा. ज्ञानोबाला वाटते आम्हाला आनंद झाला. काय आनंद झाला तर थोडासा त्याच्यामध्ये फरक केलाय. काही वेळेला आत आनंद असतो, बाहेर सगळीकडे दुःख असतं. लक्ष द्या. आणि काही वेळेला बाहेर सगळीकडे आनंद असतो, आत आनंद नसतो. थोडस धाडस करून सांगतो, बाहेर कितीही जरी आनंद असला तरी तुमच्या अंतःकरणामध्ये जर आनंद नसेल तर बाहेरचा आनंद तुम्हाला काय करणार. सुंदर गातात, एखादा उत्कृष्ट गायक आहे, त्याचं गाणं ऐकण्याकरता हजारोच्या संख्येने लोक जमले. काही काही गायकांच्या गायनाला तिकीट असतं, तिकीट असतं, तिकीट काढून लोक जमले. जर नाव ऐकले, सुंदर गायन आहे त्याचं, गाणं ऐकावं तर प्रचार झाला, जाहिरात झाली, आणि ते आले गायक.
लोक आतुर गाणं ऐकण्यात, वातावरण सगळं माहोल, साऊंड सिस्टीम, ते साज सगळा, तंबोरा, आणखी काय तबला पेटी सगळं सगळं आहे. समाज खूप जमलाय, सगळीकडं फटाके लावले, फटाके रोषणाई केली, आनंद आनंद. पण तो जो गायक आहे त्याला 50-100 रागांची माहिती आहे. राग त्याला खूप माहिती आहे रागाची, आणि वातावरण अनुकूल आहे, आनंद सगळीकडे महाराज. पण प्रवासात येताना त्याचा खिसा कापलाय, त्याच्यामध्ये 50 हजार रुपये होते. किती वाढू का काय आपल्यात म्हणा, 50,000 रुपये, लाख रुपये काय त्याचा खिसा कापलाय. आणि समोर बसलेल्यांना माहित नाही त्याचं काय झाले ते. हा, करा सुरुवात गायनाला. त्याचा संगीताचा अभ्यास नाही का? संगीताचा अभ्यास आहे, उत्कृष्ट गाऊ शकतो. तिकीट लावून लोक आले, तिकीट काढून त्याचा ऐकायला. सगळीकडे आनंद आहे, पण त्याच्या हृदयात आनंद नाही. लाख त्याचा अभ्यास असू द्या, तो गाऊ शकत नाही. विठ्ठल किती साथ जमा करा. एकनाथ महाराजांचा सुंदर अभंग आहे सर्वांच्या पाठातला. सगळ्या जगात आनंद झाला, अवघेची त्रैलोक्य. एकनाथ महाराजांचा त्रैलोक्यात आनंद झाला. काय झालं तर त्याचं उत्तर दिले, माझं अंतःकरण परमात्म्याच्या चरणी स्थिर झालं आणि माझ्या हृदयात आनंद झाला. ज्याच्या हृदयात आनंद झाला त्याला सगळ्या जगात आनंद अनुभूतीस आला. विठ्ठल आणि म्हणून हृदयातला आनंद असावा आणि त्याचबरोबर बाहेरही आनंद असावा. त्या पहिल्या चरणाचा उतारा तो वाचा. शबाह्य अभ्यंतरी, शबाह्य अभ्यंतरी, अंतर्बाह्य. लग्न लागल्यानंतर नवरा बायकोचं एकमेकावर प्रेम आहे. प्रेम असणं हा हृदयातला भाव आहे, आणि सौभाग्याची चिन्ह धारण करणं हे बाहेरचा भाव आहे. एकापेक्षा एकाऐवजी एक कामाला येत नाही ते. त्या बाईने सांगितलं, माझ्या अंतःकरणामध्ये तुझ्याबद्दल खूप प्रेम आहे, पण सौभाग्याची चिन्ह मला मान्य नाही. नाही चालत. दुसरी म्हणजे मी सौभाग्याची चिन्ह सगळे घालील, अंतःकरणात काही संबंध आहे आपला. ते नाही चालत. माणसाचं एवढं विचित्र आहे हो. थोडीशी गंमत सांगतो. एकदम गमती जमती आल्या पाहिजे. ते परवा त्या कन्नड भागात गावाला गेलो मी. ते कीर्तन सुरू होण्याच्या आधी 2 माणसं समोर आले. महाराज असं होऊ द्या, असं होऊ द्या. म्हणलं कसं होऊ द्या? म्हणले 4-2 गाणे म्हणा. ते अलीकडे कोणाची काय पसंत झाली ते काय देव झाले. कीर्तनात शिगेला पोचले जातात. शिगेला पोचले, कोण काय पसंत करेल. गिरगाव तिथं आमची कथा होती, भागवत कथा. आणि रुक्मिणी स्वयंवराचा प्रसंग. ते एक माणूस चिठ्ठी घेऊन आलाय, महाराज लग्न देवाचं लागत गाणं म्हणा. कथा तर मी म्हणलं मला ते येईना. कसं काय येईना? सकाळच्या महाराजाला आलं तुम्हाला. तुम्हाला विचित्र आहे थोडा तो विषय.
मध्ये झालं हा त्याच्या पुढे गेलो अवघी चित्रिलोक हे चालू ते गाणं कान आल्यामुळे ती त्या गाण्यानं ते विसर महाराज विचारधारा तुटल्यानंतर काय नुकसान होत असतं हे फार थोड्या लोकांना कळतं. विठ्ठल एकनाथ महाराज आपला अनुभव सांगतात. केवढा अधिकार त्यांचा. श्री गुरुदेव जनार्दन स्वामीची कृपा झाली. दत्तात्रेयाचा प्रसाद मिळाला. कुणाला? एकनाथ महाराजांना. एकनाथ महाराजांना दत्तात्रेयाचा प्रसाद श्री गुरु जनार्दन स्वामीच्या कृपेने. काय प्रसाद मिळाला? निळोबारायांनी वर्णन केले. जनार्दनाची कृपा दत्तात्रेयाचा प्रसाद. कशाला कृपा म्हणणं म्हणजे त्या कृपा शब्दाचा अपमान. एक फार मोठे शब्द आहे. सावधान. कशाला कृपा म्हणू नका. भजनामध्ये एखादा कुठला तरी छोटा मोठा संसारातला छोटा लाभ झाला तर त्याला संतांची कृपा ईश्वराची कृपा म्हणू नका. तो प्रारब्धाचा खेळ आहे. संतांची कृपा झाली, ईश्वराची कृपा झाली, त्याचं खरं त्याचं स्वरूप आहे ते पाहून ऐकवा. कृपेची उत्तरे देवाचा प्रसाद आनंदे आनंद वाढवावा. कृपा झाली याचा पुरावा काय? संत महात्म्यांच्या मुखातून कृपेची उत्तर आली. आणि ज्ञानेश्वर महाराज सांगतात उत्तर येण्याच्या अगोदर अंतःकरणामध्ये कृपा प्रगट होत असते. पाठी शब्द अवतरे कृपा आधी. एकनाथ महाराज सांगतात सगळ्या त्रैलोक्यात आनंद झाला म्हणजे मला काहीतरी वस्तू मिळाली नाही,
माझं चित्त त्या ठिकाणी स्थिर झालं आणि चित्त ज्या क्षणी स्थिर झालं त्याच क्षणी अंतःकरणामध्ये आनंद भरला आणि अंतःकरणामध्ये आनंद भरला त्याच क्षणी जगात आनंद झाला. ते परवाच्या कीर्तनकाराने सांगितलं, विनोद केला म्हणले, विनोद त्या कीर्तनकाराचा म्हणले, समजा मी मेलो, समजा मी मेलो आणि 1,00,000 लोक माझ्या मातीला आले तर मला काय फायदा? म्हणजे तुमचा काहीच फायदा नाही. त्याचा काय फायदा? आता नगदी मला समजा 1,00,000 रुपये दिले, मातीला न काही नको, हे खरा फायदा ध्यानात राहू दे. साधू संत महात्म्याचा आनंद वेगळा आहे. लागून या पाया विनिवितो तुम्हाला, तुमच्या पाया पडतो, भजन करा. मग एक जण विचारलं, आम्ही भजन केल्यानंतर तुमचा काय फायदा? भागवतामध्ये आपण ऐकले, तो आजावेळ नावाचा जो आहे, तो आजावेळ त्याच्या घरी काही साधू संत आले आणि त्या आजा वेळाचा संसार वेशेसोबत होता. आणि शास्त्र असं सांगतं, वेशेचं अन्न खाऊ नये. आणि ते सगळे तिथे जेवले, त्यांना माहित नव्हतं. हे बाहेरून आला, आपल्या घरी साधू जेवाले, त्याला ते सहन झालं नाही, मारायला उठला बायको. बरं तुला नंतर भोगतो. त्यांना सांगितलं, जेवलात ना तुम्ही? हो. निमूटपणे बाहेर निघा, निमूटपणे बाहेर निघा. त्या साधूने सांगितलं, बाबा जेवण झालंय आमचं, पण दक्षिणा राहिली म्हणून थांबलो. जेवण झालं पण दक्षिणा राहिली. त्यानं सांगितलं, मी तुम्हाला मारलं नाही ही दक्षिणा समजा, मी देत नसतो कोणला. आणि शेवटी ते म्हणजे आम्ही बिलकुल द्यायला तयार नाही, दक्षिणा पाहिजे. भागवत ऐका. मग त्यानं प्रश्न केला त्या साधू मंडळीला, त्या आजय मिळालं की काय पाहिजे दक्षिणा तुम्हाला? तर आमचे परमपूज्य ब्रह्मलीन श्री गंगरे महाराज सांगायचे, त्याच्याकडून दक्षिणा मागण्याकरता ते थांबले ही त्यांची कृपा. काय दक्षिणा पाहिजे बोला, जात नाही तुम्ही. तर त्यानं सांगितलं, बेटा तुझी पत्नी गर्भवती आहे आणि आम्हाला प्रभू कृपेनं अंतर्ज्ञानानं कळले की हिला मुलगा होणार आहे. त्यांनी सांगितलं आणि आम्हाला हीच दक्षिणा की तुझ्या मुलाचं नाव नारायण ठेव. आजा वेळाने त्यांना प्रश्न केला, माझ्या मुलाचं नाव आजा वेळ ठेवल्यानंतर तुमचा काय फायदा? तुमचा काय फायदा? मी माझ्या मुलाचं नाव आजा वेळ ठेवलं नाही तर नारायण ठेवलं नाही तर काय? अलीकडं काही नाव ठेवली तू, काही काही नाव उच्चारायला आवड, अर्थ तर नाहीच. ते कणकेश्वरी माताजी त्यांनी एक विनोद सांगितला. शहरामध्ये राहणारा जोड आणि ते एकमेकाला पती पत्नी, शहरात राहणारे ते नावानं बोलायचे एकमेकाला आणि अर्थून बोलायचे. सुधारित आवृत्ती सुधारणा. पूर्वी असं नव्हतं ना. मी मागे एकदा बोललो होतो कीर्तनामध्ये, एखाद्या बाईला, मुलीला वडील माणसाने एखादं विचारलं, ओळख नसलेल्या, पूर्वीचा काळ, बाई कोण तू? तू कोण? तर पूर्वी ती मुलगी मर्यादेनं उत्तर द्यायची, ते अमुक 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 आहेत ना, मी त्यांची सून आहे. ते अमुक अमुक आहेत ना, मी त्यांची नात आहे.
हे मर्यादा आहे उत्तर देण्याची. आता ते राहील नाही. बाई तू कोण आहेस? मी आहे. मला कोणाच्या नावानं पाहिजे. आणि ते एकमेकाला अरे तुला बोलायचे. त्या पत्नीचं नाव होतं सुलभा, माताजीचा विनोद, आणि त्याचं नाव होतं उल्हास. सुलभा आणि उल्हास. मग हा तिला हाक मारायचा, अगं सुलभा. ती म्हणायची, काय रे उल्हास. करून बघा तुला एकदम ते दाखवायचं. काय रे उल्हास. ते सुलभा, ते उल्हास. ते बरेच दिवस चाललं. मग ते काय झालं की त्यांना वाटलं हे नाव फार मोठे झाले. तर 3 अक्षरी थोडंसं शार्ट करावं, थोडंसं कमी करावं. वेळ कुठे आहे जास्त लांबचं नाव. शिवलीला ग्रंथामध्ये एक नाव असे कीर्ती मालिनी. इतकं नाव त्या नाव ठेवलं ते पूर्ण वेळ. दुकानावर कपडे घेऊन एक माणूस घराकडे पळत पळत जाऊ लागला. एका माणसाने विचारलं, कपडे घेऊन इतकं पळत पळत का झालं नसताना? बाबा ते म्हणला, घरी पोहोचायच्या आत फॅशन बदलली तर हे वापस करावं लागतं. काय सांगताय? ते नाव मोठे व्हायले. मग त्या दोघांनी विचार केला, थोडंसं त्याला शार्ट करायचं, एक अक्षर कमी करायचं. ठरलं. मग त्यानं हाक मारली सुलभाला, अगं सुल्लू. कमी झालं ना अक्षर. अगं सुल्लू. मग ती लगेच म्हणते, काय रे उल्लू. उल्हास का काय झाला. कशी मजा आहे. संत महात्म्याचा आनंद वेगळा. तू तुझ्या मुलाचं नाव नारायण ठेव. त्याने विचारलं, तुमचा काय फायदा? तर त्यांनी सांगितलं, तुम्ही मला सांगायचे, त्या मुलाला बोलण्याच्या निमित्तानं तुझ्या जिभेवर सतत 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 देवाचं नाव येईल. काय सतत सतत काय होईल? हे वाडवडे काय वेळे होते काय? साधू संतांचे देवादिकांची नाव ठेवतो. आम्ही मला शाळे झालो, कोणते नाव ठेवतो? तुमच्या पाया पडतो भजन करा म्हणण्यात त्यांचा काही फायदा नाही. त्या भजनानं तुमचंच कल्याण होणार. कीर्तन हे उद्धाराचं साधन आहे. कीर्तन करमणुकीचं साधन नाही. कीर्तन उत्पन्नाचं साधन नाही, उद्धाराचं आहे. कीर्तन चांग, कीर्तन चांग होय हरी रूप. इतकी ताकद आहे. आणि त्याचा जो आनंद आहे, आनंद तेथीचा मुकिया शिवाचा. बहिरे ऐकती कानी रे, आंधळ्याशी डोळे पांगळ्याशी पाय. तुका म्हणे वृद्ध होती तरुणे रे. आळंदीच्या वाटेनं पाठीमध्ये कुबड आलेले माणसं सुद्धा पायी पायतात. तुका म्हणे वृद्ध होती तरुणे रे, लाजवीतील चांगल्या चांगल्या तरुणांना. हा आनंद आहे. हा आनंद याची बरोबरीच होऊ शकत नाही. या आनंदाशी जोडा सांगता गोष्टीला. आनंदाच्या पोटी साठविल्या आम्हा पोटी. आनंदाचे डोही, आनंद तरंग. आजच्या कीर्तनाचा विषय आहे आनंद. आणि आनंदाला विरोधी शब्द नाही. सुखाला विरोधी शब्द आहे दुःख. आनंदाचा विरोधी शब्द दुःख होऊ शकत नाही. विठ्ठल दुःख हा सुखाचा विरोधी आहे, आनंदाचा विरोधी नाही. तिसऱ्या स्कंदामध्ये कपिल देवहूती संवाद आहे. देवहूती माता कपिल मुनीचा संवाद आहे. कपिल मुनी समोर बसलेले, मुलगा गुरु रूपानं आणि आई शिष्य झाली. देवहूती माता
आणि तिने विचारलं, खूप प्रश्न विचारले, त्याच्यात एक प्रश्न सांगतो या अभंगाला स्पर्श करणारा. देवहूती माता विचारते कपिल प्रभू, आनंद कहाँ है? आनंद म्हणजे काय? आनंद कुठे असतो? देवहूतीला कपिल महाराज सांगतात, आई, आनंद सर्वत्र असतो. आनंद आत आहे. आनंद तुझं निज रूप आहे. आनंद तुझ्याजवळच आहे. दुर्दैव हा जीव स्वतः आनंद रूप असून सुद्धा कुठल्या तरी विषयात आनंद शोधतो. आणि तो स्वामी श्री रामसुखदासजी महाराज सांगायचे, रामसुखदासजी महाराज, परमात्मा ने अस्तित्व में कुछ भी कम नहीं रखा. अस्तित्व परिपूर्ण है. त्याने पाठवले तुम्हाला, त्यावेळेस परिपूर्ण पाठवले. लेकिन करुणा की ये बात है कि यह स्वयं पूर्ण होने पर भी कोई बाहर की वस्तु मिलने पर स्वयं को पूर्ण समझता है. ये करुणा की बात है. हे समजत नसेल तर थोडं आणखी खाली येऊन सांगतो. खाली येऊन म्हणजे इकडे खाली येऊन तुम्ही मृदंग वाजवला, समजण्यासाठी सांगा. तुमच्या गुरुजींनी तुम्हाला ते मृदंग शिकवला, तुम्ही त्याचा अभ्यास केला, मृदंग वाजवला, आत्मविश्वासानं वाजवला, कुठला ताल असेल तो. पण ते मृदंग वाजवून तो त्याचा आनंद तुम्ही वाजवला, त्याचा आनंद तुम्हाला घ्यायला पाहिजे. पण गलती हे केली तुम्ही की तुमच्यावर जाऊन सगळ्या गलती ही केली की मृदंग वाजवणं संपल्यानंतर बाजूच्या माणसाला विचारलं की, वाजवणं संपल्यावर त्याला विचारलं कसं काय आपला मृदंग बरा जमला की, बरा जमला की. मग आता वाजवण्याचा जो आनंद आहे तो आनंद त्यानं त्याच्या स्वाधीन केलाय. आणि तुम्ही मृदंग वाजवून सुद्धा तुम्हाला आनंद नाही का? कारण त्याचं उत्तर काय येणार आहे त्या उत्तरावर तुमचा आनंद अवलंबून. बरं जमलं की मग त्याचं उत्तर अनुकूल आल्यानंतर आनंद होणार आहे. आणि तो तुम्हाला आवडणारं उत्तर दिलं त्याची काय खाते? बरा जमलं की मग आपला त्यानं म्हणा हे काय वाजिल होय काय गेला. कीर्तन झाल्यावर आम्ही विचारावं काय आपलं कीर्तन जमलं की त्यानं म्हणा हे कीर्तन होय कोण बोलले तुला गेला आनंद. महाराज, आनंद इतरत्र शोधू नका. आनंद तुमचं स्वरूप आहे. जगद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराज भिक्षा मागण्याकरता एका घरी गेले आणि त्या घरचं एक लेकरू खूप मोठं होईपर्यंत बोललं नव्हतं. त्या लेकराचं नाव आहे हस्तामाला. आणि बघितलं जगद्गुरूंनी, अरे इथे विभूती आहे. कोण आहेस बाळा तू? लोकांनी ठरवलं त्याला बाकीच्यांनी की मुक्क आहे. 12 वर्ष बोलले नाही मुक्क आहे. पण ते मुक्क नाही हे यांना कळलं. कोण तू बाबा? आणि आपली भाषा समजणारा माणूस इथं उभा राहिलाय हे कळल्यानंतर त्यानं पहिला शब्द उच्चारला, कोण आहेस तू? त्यांनी सांगितलं, चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम. आनंद रूप आहे मी स्वतः आनंद रूप आहे महाराज. आणि तो आनंद एकनाथ महाराज सांगतात, चित्त स्थिर झालं देवाच्या चरणाजवळ. तिथं आनंद मिळाला. आणि देवाच्या चरणाजवळ चित्त स्थिर होण्याकरता 100 साधनं करा. त्या सगळ्या साधनांनी चित्त स्थिर होईल काय नाही खात्री नाही, पण भजनानं मात्र स्थिर होऊ शकतं. विठ्ठल विठ्ठल. समाधीचे सुख साधा वाढवणे
ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस महाराज कीर्तनाचा आनंद तो सबाह्य अभ्यंतरी अवघा परमानंद रे. मग तो आनंद जर तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्हाला काही टप्पे ओलांडावे लागतील. 1 2 पुढे जायचं ना. 1 दुसरा चरण 2 3 4 5 6. ज्ञानेश्वर महाराज तुम्हाला उजळणी शिकवायचे. संकेत आहे त्याच्यावर. अवघे विचारोनी मग ब्रह्मानंदी राहा. एक काय आहे त्याचा विचार करा. खूप विस्तार करण्यासारखा आहे. एक काय? एकमेव अद्वितीयम ब्रह्म नेहम नानास्ति किंचन. एकम सद विप्रा बहुधा वदंती. एकच आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणा. कोणी विठ्ठल विठ्ठल म्हणा तेच आहे. कोणी दत्त दत्त म्हणा तेच आहे. कोणी शिव शिव म्हणा तेच आहे. कोणी कृष्ण कृष्ण म्हणा तेच आहे. कोणी राम राम म्हणा तेच आहे. एक आहे. हे अलीकडे संप्रदायाचे वाद पंथाचे वाद सुरू झालेत ना. ते माणसं अज्ञानी असतील असं वाटते का तुम्हाला? पण थोडा क्षमा मागून सांगतो. पंथाचे वाद संप्रदायाचे वाद निर्माण करण्याकरता समाजाचा काही दोष नाही. समाज खूप चांगला आहे. हे ह्या भानगडी करण्यामध्ये खरे गुन्हेगार असतील तर आम्ही महाराज लोकच गुन्हेगार. समाज खूप चांगला आहे. आम्ही दिशा दाखवतो तुम्हाला. हे आपलं नाही. इकडे 2-4 माणसं म्हटले दत्त 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 म्हणाले. तिथं 2-4 माणसं बसले राम 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 चालले. तिथे 2-4 बसले शिव शिव चालले. यांना विचारलं ते कोण आहेत? ते आपले नाहीत. काय चाललंय? काय चाललंय? नाही असं एकच आहे बा. त्या गोकुळाचं वर्णन करताना गवळणी असो गवळी असो गोपाळ असो गायी असो सगळ्यांचं फक्त आणि फक्त एक विषय तो सकळांचा. त्याच्या आवडीने आवडी अंध बहिरे हे प्रेत लोकाच्या. त्यांची कीर्ती गायली पुराणांतरी. एक अभ्यास करा. चला पुढे. दोन काय खूप सांगितले. प्रकृती पुरुष. प्रकृती पुरुष आमचे महाराज डोंगरे महाराज सांगायचे या तो परमात्मा को समझो या तो स्वयं को समझो. या तो परमात्मा को समझो या तो स्वयं को समझो. आणि पुढे सांगायचे एक को समझने के बाद दूसरा काय आपल्या बोली भाषेमध्ये आपोआप दुसरा स्वयं समजले आहे. तुम्ही संसाराला ओळखलं परमात्मा तुम्हाला आपोआप ओळखी. परमात्म्याला ओळखा संसार आपोआप ओळखी. दोनाचा अभ्यास करा. प्रकृती आणि पुरुष. 3 यामध्ये खूप सांगताय. सत्व रज तम आहेत. गीतेमध्ये सात्विक तप कोणतं, राजस तप कोणतं, तामस तप कोणतं, सात्विक त्याग कोणता, राजस त्याग कोणता, तामस त्याग कोणता खूप सांगितले. 3चा अभ्यास करा. 4 पुरुषार्थ आहेत. धर्म अर्थ काम मोक्ष. कामाची निंदा करू नका. पुरुषार्थात स्थान आहे त्याचं. फक्त कामाची दिशा कोणती आहे त्याच्यात त्यानं ठरवा.
पाच पंचतत्व आहेत, पंचप्राण आहेत. आपल्याला किती गुरुकृपेने सांगता येईल तेवढा आपला अवकाश किती सगळं सांगू शकतो का? 6 षटचक्र भेदन योगी पुरुष. देवाने अर्जुनाला आज्ञा दिली, तस्मात् अर्जुन योगी भव. अर्जुना तू योगी हो, योगी हो. आता काही लोक योग साधना याचा अर्थ काही लोकांनी असा लावलाय की योग आसनं करणं याचंच नाव योग साधना केले लोकांनी. काय योग आसने म्हणजे योग साधना नाही, ते योग साधना पुढे आहेत. खूप योग आसनं म्हणजे योग साधना नाही, ते शरीर प्रकृतीसाठी तो विषय स्वतंत्र आहे, आपला प्रांत नाही तो. सात ज्ञानाच्या 7 भूमिका आहेत. शुभेच्छा, अनुमानसा, तत्वापती, असंसक्ती आदी आदी. त्याचा अभ्यास करा. आणि 8 1 2 3 4 5 6 खूप सांगते लागतं. इतुके विचारोनी मग परमानंदी रहा. आणि हे सगळं कळण्याकरता आज दुपारी जो प्रगट झाला त्याचं नाव आहे 7वा. कळलं का? बोल. दुपारी जो प्रगट झाला तो 7वा. आणि श्रावण वद्य अष्टमीला जो होतो तो 7वा. बघा शब्दाचा खेळ कसा आहे. झालं कीर्तन. 7वा अवतार, 8वा वेळोवेळा. आता त्याचा अन्वय असा लावायचा, शब्द मागं पुढं करायचं. जसं ते मी काल सांगितलं त्याच्या कीर्तनात की दिली इंद्रिये, हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडशी वचन. त्याचा अन्वय असा लावायचा, जेणे तू जोडशी, जेणे नारायणा तू जोडशी ऐशे वचन बोलाया मुख दिले. तसे याचा अन्वय कसा लावायचा? 7वा अवतार, 8वा वेळोवेळा. शब्द मग पुढे करा, बघा आनंद होईल. आणि या शब्दाचा अर्थ कळला. थोडं मी बरेच वेळ सांगितले, संतांच्या शब्दाचा अर्थ रहस्यासहित ज्या दिवशी कळलं ना त्या दिवशी गुप्त धन मिळाल्याचा आनंद होईल. हे गुप्त धन आहे, संतांचे शब्द कळलं पाहिजे. योग्य अधिकाऱ्याच्या मुखातून ते ऐकलं पाहिजे. आता असं घ्या, 7वा आणि 8वा अवतार वेळोवेळा 8वा. आता 7वा अवतार वेळोवेळा 8वा. सतत सतत त्या 7व्या अवताराचे चिंतन करा. 7वा अवतार वेळोवेळा 8वा. आणि त्याची फलश्रुती नाही. 7वा अवतार 8वा अवतार आपल्यापासून फार दूर आहे. मग त्या 7व्या आणि 8व्या अवताराचं परिणिती ज्याच्या आज्या अवतारात झाली ना तो तुमच्या जवळ आहे ना. बाप रकुमा देवी नाही जाऊ शकत आम्ही 7व्या 8व्या पर्यंत. इथं जा ना. बाप रकुमा देवी म्हणून विठ्ठल जवळा. आणि त्याची फलश्रुती सांगतात, आनंदुरे आदी आनंदुरे सभायाभ्यंतरी अवघा परमानंदुरे विठोबा.
अभंगाचा भावार्थ सांगितला नाही, सांगण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला सांगितलं सांगण्याचा आपली काय ऐपत. महाराज एका चरणाच्या उत्तरार्धावर किंवा पूर्वार्धावर PhD करणारे विद्यार्थी आहेत. काय एका कीर्तनात सांग, काय त्या शब्दाला न्याय देणार. आम्ही प्रयत्न केला, आनंद वाटला. मी उदार चरितानाम वसुधैव कुटुंबकम हे आपला परिवार आहे. मामासाहेबांनी त्यांच्यावरती प्रभाव जी होती त्या सर्वांनी हा मार्ग दाखवला आणि त्या मार्गाने फक्त आपल्याला प्रवास करायचा आहे, मार्ग निर्माण करायचा नाही. त्यांनी केला आहे. मार्ग दावून गेले आहे तेनेची पंथे चालू. नवीन संप्रदाय निर्माण करायचा नाही, नवीन पंथ निर्माण करायचा नाही. आता अलीकडं सुकाळ झालाय. कोणी त्या परभणीला एक अम्मा भगवान संप्रदाय काय वेगळी काय डोके पागल डोके पागल. कीर्तन सांगत असताना कीर्तन सांगणाऱ्यानं तुमचं कल्याण व्हावं हे सांगावं की तुम्हाला कोणतं आवडते ते सांग. सांगणाऱ्यानं जबाबदारी आहे. तुम्हाला जे आवडेल ते सांगू नये आणि कोणाला कधी काय आवडेल याचा काय भरोसा. कल्याण होणार सांगावं हा भाव आहे. त्याच मार्गाने जायचं. तुका म्हणे तुम्ही चाला याची वाटे भरोशेनी भेटे अनुभूती. ती अनुभूती घ्या आणि सदैव आनंदात राहा. तुमचं कुटुंब किती मोठं आहे. कोणाचं कुटुंब 10 माणसाचं असेल, कोणाचं 50 माणसाचं असेल, कोणाचं हे संख्ये. कुटुंब किती मोठं आहे याचं उत्तर संख्येमध्ये नाही द्यायचं. तुमचं कुटुंब किती मोठं आहे याचं खरं उत्तर आहे तुमचं अंतःकरण किती मोठं आहे. आणि तुमचं अंतःकरण जर मोठं असेल तर स्वयंभू महाराज म्हणून सांगतात पृथ्वी संपूर्ण तुमचं कुटुंब आहे. चरितानाम वसुधैव कुटुंबकम. आणि तुमचं कुटुंब जर लहान, तुमचं मन अंतःकरण जर लहान असेल तर 4 माणसाच्या कुटुंबात सुद्धा तुम्ही आनंद निर्माण करू शकणार. आनंद आणि एक आणखी करा, आनंद निर्माण झालेला तो आनंद वाटण्याचा प्रयत्न करा. कृपेची उत्तरे देवाचा प्रसाद. आनंदे आनंद वाढवावा, आनंदाला आनंद वाढवावा. एका ज्योतीनं दुसरी ज्योत पेटवावी, एका ज्योतीनं दुसरी ज्योत पेटवावी. ती ज्योत अशी ज्योत म्हणून गाणं त्याच्यामध्ये एक ओवी आहे ज्ञानेश्वरी त्या अर्थाची. दीपे दीप लाविले एक अधीर कोणी ओळखीले. तो आनंद सर्वांना मिळावा. प्रभू प्रागट्याचा आनंद आपण दुपारच्या कीर्तनामध्ये घेतला. तोच धागा पकडून माझे बोलण्याचा प्रयत्न केला मी. आज आनंदाचा दिवस आहे आणि परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करू की या आनंदाला कधीही कुठेही केव्हाही उतरती कळा येऊ नये. हा आनंद वाटता सर्वांच्या चरणी प्रार्थना करू. माता भगिनी, पुरुष मंडळी, सर्व भजनी मंडळी, गायक वादक, बाहेरची बरीचशी मंडळी, सर्वांच्या अंतःकरणामध्ये निवास करणारी जी सात्विक श्रद्धा आहे त्या श्रद्धेला वंदन. ही सेवा घडावी आणि सेवा आपल्यापुरतीच मर्यादित न राहता
आपल्या खंडित न होता देवाला प्रार्थना करायची, त्या सेवेचा वारसा पुढच्या पिढीलाही मिळावा आणि तो पुढच्या पिढीने तो वारसा चालवावा ही प्रार्थना करून इथंच थांबू. ज्ञानेश्वर माऊलीचं तुकोबाऱ्याचं भजन करा. वेळ शिल्लक असेल तर समारोपाची छान होईल. ते तुमच्या मनावर. ज्ञानेश्वर